काय काय म्हणाली ती? आपल्या घरी का आली राहायला? विचारतो. बघ, उचललं ना मी मोठं पाऊल. आता का नाही सांगतेस की आपलं आहे? मैत्री, मोठं पाऊल म्हणजे हे नाही. माझा जरा तरी विचार करायचा ग. असं का केलंस? तुला माहिती का घरी अजून काही माहित नाहीये. त्यांना एक तर जन्मात वाटणार नाही माझा अफेअर होईल. मलाही वाटलं नव्हतं की माझा अफेअर होईल. पण आता झालं की नाही? सांग आता. शुकशुक मन्या पाठीत लाटणं नको. चांगलं खडसावून विचारा. हो हो विचार. काय भानगडे रे ही? नाही म्हणजे ही मुलगी आतापर्यंत काही ना काही निमित्तानं आपल्या घरी येत होती, तोपर्यंत ठीक होतं. आता ही कायमची आली राहायला? काय केलंय तुम्ही असं? आई आई मी काही केलेलं नाही. शपथ शपथ काही केलेलं नाही. ती घरदार सोडून इथे का आली आहे? अगं मी तिला म्हणालो होतो की आयुष्यात काहीतरी मोठं पाऊल उचल कधीतरी. का 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 असं म्हटलास तू? आणि कोणत्या हक्काने तिला घरदार सोडायला लावलेस रे तू? नाही घर सोडायला मी नाही सांगितलं. ती तिची तीच आली. मीत सॉरी सौमित्र, जरा इथे येतोस का? तू मुकरतोयस. तू मुकरतोयस. तुझंच मन डामाडवलेत. आता का सांगत नाहीस त्यांना? अगं मैत्रिणी असं एकदम कसं सांगणार? असं एकदम मी नाही का आले माझं घर सोडून एकदम. अहो काय बोलतायत हो एकमेकांशी? आणि हा आतापासूनच तिचं ऐकायला लागलं हो. सौमित्रा, ए सौमित्रा, तू सांग नाही तर मी सांगेन. तर मला तरी सांग की तू सांगणार नाहीयेस. मग मी तुला सांगते मी कायमची निघून जाईन. मला श्वास तर घेऊ ते जरा. काय काय भानगड चालली आहे? आम्हाला काही कळेल का? काही नाही. तिला मी सांगितलं की माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे आहे. मी घरी सांगीन सवडीनं, तर ऐकतच नाहीये माझं. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.